विशाली, अगं ऐकलंस काय? बाहेर चाललोय. बरं येताना काय भाजी आणायची आहे काय? हो, भाजी आणा ती आणा, पण घरातली आधी कापडी पिशवी घेऊन जा. हो, कापडी पिशवी. अगं ती तू शोधणार मग देणार. चल, एवढा वेळ नाही माझ्याकडे. चाललोय मी. अहो थांबा, किती वेळ लागणार आहे पिशवी शोधायला? आणि कशाला हव्यात त्या प्लास्टिकच्या पिशव्या? हो, प्लास्टिकच्या पिशव्या. अगं इथे अख्खं जग प्लास्टिकच्या पिशव्या वापरतंय आणि मी एकट्याने कापडी पिशवी वापरून मोठा काय फरक पडणार आहे? चल, येतो मी. भाजी आणायला जाताना मला वाटेत काही मुले प्लास्टिकचा कचरा गोळा करताना दिसली. थोडा वेळ थबकलोच तिथे. वृषालीचे कशाला हव्यात त्या प्लास्टिकच्या पिशव्या हे शब्द माझ्या कानात घुमू लागले आणि ते प्लास्टिकचा कचरा गोळा करणारे मुले, काका वाचवा आम्हाला, हो वाचवा. आमच्या पिढीला सुद्धा या सुंदर, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पृथ्वीवर जगण्याचा अधिकार मिळायलाच हवा अशी विनवणी करत आहेत असा जणू भास झाला. तर मंडळी, आज या बच्चे कंपनीने मात्र आपल्याला चांगलाच कामगार दिला. आणि हो, हे खरं आहे. या पुढील पिढीच्या निरामय आयुष्यासाठी पर्यावरणाचे उत्तम संवर्धन ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि या प्लास्टिक रूपी राक्षसाचा जर विनाश करायचा असेल तर आपण सर्वांनी शक्य असेल तिथे प्लास्टिकचा वापर टाळूया आणि आपला परिसर प्लास्टिक मुक्त करूया. आणि हो, कुठल्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात करताना कृपया जगाचा विचार करू नका. सुरुवात स्वतःपासून करा. बघा, जग आपोआप बदलेल. म्हणूनच आम्ही म्हणतो, कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी.